तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीची जी वार्षिक परीक्षा होणार आहे 2025मध्ये, तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर मागच्या काही व्हिडिओंपासून ज्या सराव प्रश्नपत्रिका आहेत प्रत्येक विषयाच्या, तर त्या तुमच्याशी शेअर करायला सुरुवात केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इतिहास आणि राज्यशास्त्र हा जो विषय आहे, इतिहास व राज्यशास्त्र, एकूण 40 गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका आहे. तर ही प्रश्नपत्रिका आणि यासारख्या इतर प्रश्नांची जर तुम्ही तयारी केली तर नक्कीच या सराव प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी उपयोग होईल. तर याचा फक्त सराव प्रश्नपत्रिका म्हणून उपयोग करा. प्रश्न क्रमांक 1 कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायचे. म्हणजे यातला योग्य पर्याय निवडायचा आणि ते वाक्य परत लिहायचं. तर ह्या त्या 3 योग्य पर्याय निवडा आहेत. त्यातला असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्यातले योग्य पर्याय निवडा आणि ही विधानं पूर्ण करा. त्याच्यानंतर ब आहे, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा. आंदोलन, संघटना आणि त्यांचं कार्य हे पहिलं आहे. तर यातली चुकीची जोडी ओळखायची आणि दुसरी याच्यातील चुकीची जोडी ओळखायची आणि लिहायची. त्याच्यानंतर पुढे इथे तिसरा दिलेला आहे, ते यातली चुकीची जोडी ओळखा आणि पुन्हा लिहा. त्याच्यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करायचे. सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे 3ही करा. भारताच्या उपग्रहांची नावं, 4 नावं. महत्त्वाची बंदरं, भारतातील बंदरे 4. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे असलेली 4 ठिकाणं. टिपा लिहा. तर याच्यातले सुद्धा जे 3ही आहेत तेही करा. अवकाश संशोधन, भारताचा अंतर्गत व्यापार आणि पोटगी. सहकारण स्पष्ट करायचे आहेत विधानं. तर ही सुद्धा जेवढी दिलेली आहेत 3च्या 3 ती करा. 1 हा दुसरा आणि इथे एकूण 4 दिलेले आहेत. तर हे 4चे 4 त्याची कारणं लिहायची. आता तुम्हाला हा उतारा दिलेला इथून इथंपर्यंत. तर त्या प्रश्नांची सगळी इथं जी दिलेली आहेत, जसं की पहिला प्रश्न आहे, शहरीकरण म्हणजे काय, नागरी लोकसंख्या वाढीची कारणं काय, शहरावरील ताण थांबवायचा असल्यास कोणते उपाय करावेत, हे त्याच्यामध्ये येणार. प्रश्न क्रमांक 5 आहे. तर प्रश्न क्रमांक 5मध्ये पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतीही 2. तर ह्या 4ही मधली कोणतेही 2. परीक्षेमध्ये सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे 4ही करा. कदाचित यातले 1 किंवा 2 तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतील. त्याच्यानंतर राज्यशास्त्र, राज्यशास्त्रामध्ये सुद्धा पहिला प्रश्न आहे, म्हणजे 6वा, त्यातला योग्य पर्याय निवडा. तर हे 2 प्रश्न आहेत. वाक्य पुन्हा लिहायचं, योग्य पर्याय निवडा. त्याच्यानंतर पुढे चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. पुढील विधानं. इथं सुद्धा जी 3ही आहेत, तर 3च्या 3 प्रश्नांची योग्य तयारी करा. त्याच्यानंतर पुढे संकल्पना स्पष्ट करा. हे 2ही तयारी करा. युनेस्को आणि पर्यावरणीय ऱ्हास आणि संकल्पना चित्र पूर्ण करा. भारताच्या शेजारील देश आणि फ्रेंच राज्यक्रांतीने या मानवी हक्कांचा पुरस्कार केला. त्याच्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 9, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर याच्यामध्ये संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना कोणती भूमिका बजावते आणि भारत अमेरिका यांच्या सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी सांगायची. तर एकूण इथे 40 गुणांची तुमची इतिहास व राज्यशास्त्राची जी प्रश्नपत्रिका आहे ती इथे पूर्ण होते. इतर विषयाच्या सुद्धा आपण केलेल्या, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही आधीचे सगळे जे व्हिडिओ आहेत ते बघू शकता. ओके, थँक्यू.